विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान। गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा या प्रास्ताविकेतून। आपणासमोर प्रास्ताविक सादर करीत आहेत देह प्रकाशन अकॅडमी ऑफ महाराष्ट्र चा वटवृक्ष उभारणारे माननीय श्री सुदाम शेंडगे सर। विद्यार्थी विकास हे एकच ध्येय बाळगणारे, देह प्रकाशन अकॅडमीमध्ये सिंहाचा वाटा असणारे, कार्यतत्पर, जिज्ञासू वृत्ती, कर्तव्यदक्ष, समाजसेवा करणारे, विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे, विद्यार्थ्यांना IAS ऑफिसर बनवण्याचे स्वप्न पाहणारे, आकाशात गगन भरारी घेण्याचे स्वप्न पाहणारे, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा या भावनेतून सामाजिक शैक्षणिक उत्कृष्ट कार्य करणारे माननीय श्री सुदाम शेंडगे सर। मी सरांना विनंती करते की आदर भावे सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। माननीय श्री सुदाम शेंडगे सर। धन्यवाद। माझं प्रास्ताविक जे मनोगत आहे सांगण्यापूर्वी माझ्यासमोर जे या महाराष्ट्राचे नव्हे तर माझ्या या भारत देशाचे स्टार बसलेले आहेत त्या नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पडवा। गेली 25 वर्षापूर्वी पाहिलेलं छोटंसं मी असताना स्वप्न आज प्रत्यक्षात आपण सर्व त्याचे साक्षीदार असताना जो मनामध्ये मनस्वी आनंद होते तो शब्दात मित्रवडे नक्कीच करणं शक्य नाही। या मुलामध्ये दडलेला जो गुण आहे, मुलामध्ये दडलेलं जे टॅलेंट आहे ते अगणित आहे, अफलातून आहे आणि उल्लेखनीय आहे। म्हणून त्यांनी आज हे स्थान या ठिकाणी पटकवले। अशा या आयामहीन राज्यस्तरीय प्राज्ञासूत परीक्षेचा आज राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या मंगलमय आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर आम्हाला मार्गदर्शन करणारे, समाजावरती आस्था असणारे आणि आपल्या कार्याची सदैव दक्ष असणारे माननीय कलेक्टर साहेब, तांबे साहेब, त्यांनी जेव्हा आम्हाला या कार्यक्रमाला यायचा होकार दिला इतका आनंद झाला। कारण माझ्या मुलांना IAS घडवायचे, UPS घडवायचे, मी कितीही त्यांना छानपैकी उपलब्ध करून दिलं तर तसं नाही, त्यांच्या पुढे आदर्श पण दिसला पाहिजे, मॉडेल दिसला पाहिजे। तर प्रथम मी तांबे साहेबांबद्दल टाळ्या वाजवतो। त्यांनी या ठिकाणी आलेले आनंद वाटतो। ते आपल्या महाराष्ट्राचे IAS आहे आणि महाराष्ट्राला प्रत्येक मुलाला IAS बनवायचं आहे। नेहमीच माझ्यावर शबासकीची थाप देणारे, खूप मनापासून प्रेम करणारे, माझ्या कुठल्याच कामाची आणि कुठल्याच गोष्टीची मी सांगितल्यानंतर दखल घेतली नाही असे नेहमीच मार्गदर्शक माझे आदर्श योगीजी लिमये साहेब, बालभारती प्रबंधक प्रमुख महाराष्ट्राचे साहेबांचं खरोखर खूप मला मार्गदर्शन गेल्या 5-6 वर्षामध्ये भेटले, खूप मी ऋणी आहे। मी एवढं काम करत असताना तुम्हाला माहिती आहे संसार म्हटल्यानंतर घरात काय असतं, भांडव असतं, असं काय काय, पण नेहमीच माझ्या निर्णयाला साथ देणारी, कधी तिच्यासोबत मी स्वावलंबन उभा राहतो, कधी माझ्यासोबत ती स्वावलंबन उभा राहते। सावित्रीबाई फुलेंचं, महात्मा ज्योतिबांचं जे काही विचार आहे त्यांचा जन्म साताऱ्यामध्ये झाला आणि साताऱ्यातून हे काम करत असताना मी नेहमीच त्यांच्यासोबत जो आदर्श ठेवतो त्या कधी ठेवतात त्या या सिस्टीमच्या प्रमुख आणि माझ्या सहकारी अर्चना शेंडगे मॅडम। व्यासपीठावर भावाप्रमाणे प्रेम करणारे म्हणजे 3 भाऊ इथं बसलेले। 1 वाजता कॉल करो, 2 वाजता कॉल करो, 3 वाजता कॉल करो, 24 आवर्स। आणि त्यांच्या घरच्यांना पण माहित आहे रात्रीचा फोन मध्ये शेट घेतात, दुसरं कोण नाही। ते आदरणीय माझे संभाजी कोरडे सर, आदरणीय संदीपजी पाटील सर, आदरणीय सोमनाथजी शिंदे सर, सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। ज्या माझ्या महाराष्ट्राचं एक राष्ट्र निर्मितीचे माझ्या समोर स्टार बसलेले त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी वेलकम करतो। त्यांनी त्याला पाठीवर शब्दाची थाप दिली, माझे गुरुजन वर्ग, माझा पालक वर्ग,
त्या सिस्टीम मध्ये तळागाळापर्यंत नेणारी सिस्टीम, ते सर्व सिस्टीमचे सदस्य, त्यामध्ये विभाग प्रमुख आहे, जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे आणि शिक्षक प्रेमी आणि बरेचसे पाहुणे मंडळी या ठिकाणी आले. सर्वांचंच मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मनस्वी आपणास पाहून ऐकण्यात आनंद आहे. आपल्यासमोर मी 2-3 गोष्टी शेअर करणार आहे. नक्कीच हा संदेश तुमच्या पुरता न राहता आपल्या महाराष्ट्रासाठी जावा हीच इच्छा आहे. पहिला प्रश्न असा आहे की ही सिस्टीम कुठून सुरुवात झाली. माझा जन्म 4 तालुक्याच्या 3 जिल्ह्याच्या बॉर्डरीवर मांजरा नदीच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. साहेब, ज्यावेळेस मी 4थीत होतो, स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे. काय स्कॉलरशिप माहित नाही, आई वडिलांची तर पुस्तक घेण्याची तर ऐकत नाहीये. सुरेश सर, पण ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांच्याकडे पैसा होतो, पण त्यांनी पण घेतलं नव्हतं. काय कारण असेल? तर साहेब, शिक्षणाबद्दलची उदासीनता होती. त्यांच्याकडे नव्हतं असं काही नव्हतं, होता, पण उदासीनता खूप होती. तेव्हाच ठरवलं, जेव्हा मी आयुष्यात जगायचंय, करायचं तर या माझ्या महाराष्ट्राला मुलासाठीच करायचंय, महाराष्ट्राच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठीच करायचंय, जगायचं त्यांच्या सगळ्यांनी मिळून सदस्य. आणि आज महाराष्ट्रामध्ये 23 जिल्ह्यामध्ये कार्य चालू आहे. आनंदाची बाब, आता 14 जिल्ह्याचा दौरा करून आले मी. आणि त्या दिवशीच मला वाटतं इथं प्रकाश बामणकर सर असतील, कुठं असतील तर त्यांनी हात वरती करावा, टाळवाला त्याच्यासाठी. दरवर्षी मी संकल्प करतो, या वर्षीचा संकल्प सरांच्या साथीनं आणि 100 लोकांच्या साथीनं नक्षलवादी भागात उभा होतो. माझ्या नक्षलवादी भागातल्या बांधवांनी त्यांच्या आयुष्यात कुठला वेळ आला का मी नक्षलवादी बनले, पण माझं स्वप्न त्यांच्या मुलाला IAS बनवायचं, आणि ते केल्याशिवाय राहणार नाही, असा शपथविधी घेऊन आज कामाला सुरुवात केली. मागच्या 8 दिवसामध्ये कोंडाईपारी, नंदुरबार, धुळे या भागातले मी पाणी अभ्यास केलाय. साहेब, आदिवासी भागातला आपण मुलगा IAS बनला. आपल्या पठारावर पश्चिम महाराष्ट्रात बनणारच सर्व गोष्टी उपलब्ध आहे. आपला साथीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. म्हणजे सुरुवात का झाली तर आम्हाला आयुष्यात आमच्या सोबत असणाऱ्याला पण भेटलं नाही आणि आम्हाला पण भेटलं नाही. मग ठरवलं आपल्या मुलाला द्यायचं. तर त्यासाठी बेसिक म्हणून एक आपला सध्या पुस्तिकेचा उपक्रम स्मार्ट वर्क बुकच्या वतीने 8 वर्ष चालेल आणि IMLRच्या पद्धतीने आपण 3-4 वर्षात खेड्यापाड्यापर्यंत काम करतोय. त्यांचा राज्य पटलावर काम केलंय आणि 23 जिल्ह्यामध्ये काम झालंय. 1,16,432 मुलांनी त्यांचं भविष्य आज मॉडेल आहे आणि 375 केंद्रावर फ्री परीक्षा झाली. आनंदाची बाब. आणि तो क्षण आज मी पाहतोय. खरं तर ज्या दिवशी परीक्षा झाली, वर्ष साहेब त्या दिवशी निकाल लागला, अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रातून फोन आले, डोळ्यात अश्रू एवढे होते. 17 वर्षाचा रिझल्ट आयुष्याचा लागला होता, माझ्या आयुष्याचा रिझल्ट लागला होता. कसा असेल, काय असेल, जे मार्ग पाहिले सुरेश सर, खूप आनंद झाला. राज्यातल्या मुलाचे गुण पाहून, त्यांचं कार्य पाहून पालकांना मी धन्यवाद देतो. पहिल्यांदा का सुरुवात केली हे तुम्हाला क्लिअर करतो. कशी झाली सुरुवात ते क्लिअर करतो. बघा, चांगल्या गोष्टीला लगेच कोणी साथ देत नाही. मी मित्रवर्गांना मी म्हणलो आपल्या आयुष्यात भेटलं नाही, आता आहे तर थोडं करूया. मी तर करत आहे, सगळं पाहत आहे. साहेब नाही तुम्ही करत स्वतः. आता माझ्याकडे तर साक्षीदार आहे. मी मराठवाड्याचा दौरा जवळपास कधीच घर सोडून राहिलो नव्हतो. 46 दिवस दौरा केला. मला पावसाळी सुट्टी असते आणि त्यामध्ये मी 8 जिल्ह्यामध्ये 4000 किलोमीटर बाईक चालवली आणि एकही शिक्षण परिषद चालवली नाही, एकही शिक्षण परिषद. आणि तळागाळापर्यंत सुरुवात केली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे थोडंसं मागं पुढं झालं आणि सिस्टीम ज्यावेळेस प्रतिसाद चांगला भेटला, म्हणजे मेहनतीनं कष्टानं ही उभा केलेलं आहे. सहजासहजी कुठली गोष्ट भेटत नाही, यशाला शॉर्टकट कधीच नसतो. मला नेहमी माझे गुरु सांगतात, रिझन दिलं, कारण दिलं तर मोठा बनत नाही. त्यांनी मला वाक्य सांगितलं, रिझन देणारा सक्सेसफुल होत नाही आणि सक्सेसफुल व्यक्ती कधीच रिझन देत नाही. तो आयुष्यात रिझन देऊ नको. तुला तर मोठं बनायचं असेल तर आणि मोठं कार्य करायचं असेल तर तो द्यास समोर ठेवला आणि अशा पद्धतीने सुरुवात झाली. का झाली सुरुवात? ज्यावेळेस दौरे केले, भरपूर प्रॉब्लेम, भरपूर अडचणी, भरपूर रिसर्च. पालकाला बोलव, ते 100 कारण सांगतात. गुरुजींना बोलव, अनेक कारणे, कारण त्याच्या मागे तेवढा व्याप आहे, कामाचा व्याप आहे. अनेक गोष्टीमुळे अभ्यास केला गेला आणि त्यातून ह्या 2 सिस्टीम, ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र आज इन्स्टिट्यूट आणि ध्येय प्रकाशन कम्युनिकेशन महाराष्ट्र. आणि आनंदाची बाब आहे, ज्यावेळेस आम्ही मॅडम आम्ही घरी चर्चा केली, अर्चना मामाने म्हणलं आपण काय करतोय, बीज लावतोय. हे कशासाठी? महाराष्ट्र विकासासाठी. मोठं काय आहे? एकच ध्येय, विद्यार्थी विकास. आणि टार्गेट काय? महाराष्ट्र माझा
भारत देशामध्ये पहिला आला पाहिजे आणि त्यासाठी अहोरात्र आपण झटणार आहोत. हाच आपला संसार, हीच मुलं आपली. अशा पद्धतीने पहिल्यांदा बॉन्डिंग केलेली आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडले. आज दोन्ही शिक्षक महाराजच्या कार्यक्रमामध्ये त्या छानपैकी काम करतात आणि हे कार्य सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी उभा आहे. आज कुठे आहोत आपण? महाराज साहेबांशी बोलताना म्हणलं TV जिल्ह्यात काम चाललंय. म्हणलं साहेब आता 36 जिल्ह्यात चालले, कारण 14 जिल्हे राहिले होते, त्याचा दौरा करून आले. मोलाची साथ त्या ठिकाणी शिंदे सर असतील, पाटील सर असतील, मोरे सर असतील, दौऱ्यामध्ये सर्वजण होते. मी कधीच बाहेर गेलो नाही साहेब. आम्ही 40 माणसाचं नियोजन केलं, तिथं 150-200 माणसं असायची. मी बाहेर येतोय किंवा सिस्टीम मधले बाहेर येतात, कारण वेळच नसायचा. आमचे परभणीकर इथं आहेत, हिंगोलीकर इथं आहेत, वाशिमवाले आहेत, अमरावतीले, नागपूरवाले. खूप खूप मोठं स्वागत त्यांनी केलं. असंच कार्य यांच्यातून व्हावं अशी अपेक्षा निघली आणि मित्र वर्ग आमची कार्य तसंच ठेवू, तुमच्या विश्वासात घडत जाणार नाही. आज आम्ही महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आहोत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आजच घोषणा केली 356 तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपली आयएम युनिटची परीक्षा यावर्षी होणार आहे. माझ्या मुलांची पालकांची गैरसोय होणार नाही. माझ्या मुलांना पालकांना एवढी कामं येतात. खरं तर धावपळीच्या युगामध्ये माझ्या मुलांसाठी वेळ खरंच पालकांना नाही. मी नेहमी सांगतो, ही मुलांची शिक्षण आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे, तीच बिल्डिंग आहे. ज्ञान असेल तर काय ज्ञानात ताकद आहे तुम्ही पाहताय. ते ज्ञान माझ्या मुलांना सकस द्यायचं आहे, मजबूत द्यायचं, स्ट्रॉंग द्यायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलगा अज्ञान राहिला नाही पाहिजे, अज्ञान दूर झालं पाहिजे, यासाठी आपण इथं काम करत आहोत. आणि भविष्य सांगितलं 356 मध्ये आपली 356 तालुक्यात आणि 36 जिल्ह्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे. सेंटर किती असतील सर्वे काढला साहेब, यावर्षी आम्ही पाहिलं, सर्वे काढला आम्ही 14 जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये. आणि आता काही ठिकाणी मोरे सरांच्या माध्यमातून 2-3 जिल्ह्यामध्ये सर्वे चालू. आनंदाची बाब यंदा 1.25 लाख होते बेंगे सर, 1.25 लाख मुलं होते. कालच्या सर्वेपर्यंत 52,03,343 मुलं आपली परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. इच्छा साहेब एवढं काम केलं नाही होते, आम्ही खूप सामान्य विचार होते. आणि प्रत्येक माझ्या पालकाकडे पण तेवढे मोठे विचार आहेत, माझ्या विद्यार्थ्याकडे, आणि आता साथ लागलं मला. हा सर्वांमध्ये असला पाहिजे, एक महाराष्ट्र म्हणून असला पाहिजे. आपण या काळामध्ये 75 प्रोजेक्टचं नियोजन केलेलं आहे, 25 वर्षाचं प्लॅनिंग केलंय. कारण आयुष्य कोणाला दिलं माहित नाही, पण देव काय 25 वर्ष मी केलं आयुष्य पूर्ण केल्याशिवाय नेणार नाही. म्हणून आम्ही मंडळी ठरवलं की आपलं वय किती आहे, 25 वर्ष आपण जे केलेलं प्लॅनिंग करायचं आहे. त्यानंतरचं पुढे पुढे सिस्टीम मध्ये शिंदे सर असो, मॅडम असो, पाटील सर असो किंवा बोडे सर असो, नसो मी तरी पण सिस्टीम थांबणार आहे. हे ब्रिजचं सिस्टमचं वाक्य आहे. या सिस्टीमसाठी जोरदार टाळा. तुम्ही असं नसो सिस्टीम मुलासाठी अहोरात्र काम करणार आहे. भविष्यामध्ये साहेब आमची इच्छा 2 वर्षांनी प्रोजेक्ट आहे. पालकांना आनंदाची बाब आहे, खुशखबरी आहे. बक्षीसची संख्या तर खूप वाढलेली तुम्हाला माहितच आहे. आणि हे कार्यक्रम पुढच्या प्रत्येक विभागावर होणार आहे, त्याला देण्याची गरज नाही. आमचे ब्राह्मणकर सर तिकडे 3 लाखाचं ऍडमिशन करून मोठे काम करणार आहे. आनंदाची बाब असे साहेब, मला विश्वविद्यालय म्हणजे इंटरनॅशनल शिक्षण द्यायचं, जे की माझ्या देशामध्ये नाहीये. माझी मुलं ही महाराष्ट्राची 50 लाख 70 लाख ज्यांच्याकडे टॅलेंट असून पण जाता येत नाही, पैसे नसून पण जाता येत नाही, गेलेले पैसे वसूल पण लवकरीत होत नाही. म्हणून इंटरनॅशनल शिक्षण द्यायचं आणि ते शिक्षण देण्यासाठी फक्त ना फक्त आयाम येणार परीक्षेतूनच टॅलेंट मुलं करतील. कदाचित आयएसचा मुलगा असेल, पण त्यांचा नाही येतो, आमच्या सिस्टीमचा पण आहे, महाराष्ट्राचा पण आहे, किंबहुना माझ्या भारत देशाचा आहे. म्हणून त्या मुलांना आम्ही दत्तक घेणार आहोत, सर्व सिस्टीम घेणार आहोत आणि त्याला त्या महाराष्ट्रातल्या म्हणून 2 वर्षांचा प्रोजेक्ट रन होते. आता सध्याला अभ्यास चालू आहे. आनंदाची बाब मध्ये त्यात फक्त 100च मुलाला संधी असणार आहे. किती? फक्त 100 मुलं इंटरनॅशनल शाळा ती पुण्यामध्येच असणार आहे. इतकं सूक्ष्म प्लॅनिंग चालू आहे. आनंदाची बाब आहे. 10 वर्गाच्या 10 मुलं म्हणजे 100 मुलाशी 1000 मुलांना ऍडमिशन द्यायचं असणार. एकदा 100 मुलं घेतील, ती 10वी पर्यंत जातील आणि ती इंटरनॅशनल शिक्षण घेतील. तुमच्याकडून एकही रुपया खर्च नसणार आहे, कारण ते आयोजन म्हणून ते विजेते आहे. बघा मित्रांनो, मुलांनो इकडे लक्ष द्या. इतकं योग्य असणार आहे. 2 वर्षानंतर त्याची स्थापना होणार आहे. इंटरनॅशनल स्कूल असणार आहे. त्याला इंटरनॅशनल विश्वविद्यालय असं नाव दिलेले आहे. सध्याला 100 मुलं दरवर्षी घेणार. किती? फक्त 100. आणि ती महाराष्ट्रातली पहिलीचीच घेणार. त्यांच्याकडून मात्र तुमच्याकडून काय घेणार? तुमचा पण खारीचा वाटा पाहिजे ना. मग काय देणार तुम्ही? आम्हाला पैसा टणक. आमच्या मुलांसाठी तुम्ही खर्च करता. तुम्ही म्हणता एवढा खर्च, तरी पण तुमच्याकडून काय अपेक्षा बरं? आम्ही साहेब फक्त त्यांची मुलं आहेत, त्यांना असं वाटायला नको त्यांनी फ्री मध्ये शिक्षण देणार आहेत. मग काय देतील का नाही? तुम्हाला वाटतं मुलाला चांगलं जेवण पाहिजे, जेवणाचा खर्च फक्त तुमच्याकडून घेणार आहे. बाकीचा सर्व इंटरनॅशनल खर्च सिस्टीम करणार आहे. तुम्हाला का तर तुमचा मनातला विषय मोकळा राहा.
सिस्टीम चांगली ना, सिस्टीम तर त्याच्या पलीकडचा विचार करते. तुम्ही कधी विचारही केलेला असेल ते विचार करणार आहे. ही भविष्याची बाब आहे. आपल्याकडे 75 प्रोजेक्ट आहेत आणि त्या 75 प्रोजेक्टले साहेब 3च प्रोजेक्ट रन केले. अजून सिस्टीम मध्ये बरेच प्रोजेक्ट रन होणार आहेत. बक्षिसाची संख्या सांगितलेली यावर्षीची पहिलीची छोटी पुस्तकं होती सर्व मोठी करून देणार आहेत. असे आपले 10-15 प्रोजेक्ट आहेत. त्याची घोषणा मी या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर देणार आहे. महत्त्वाचं मला इंटरनॅशनल स्कूल त्या ठिकाणी चालू करायचे. तुमची सर्वांची साथ मिळेल का नाही? येस ऑर नो? मोठा आवाज पाहिजे. येस ऑर नो? थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा आहे परीक्षा पद्धतीबद्दल मला बोलायचं आहे. कारण आदरणीय IAS आपल्या समोर आहे. MPSC MPSC ला टॅग करून गेलेले आहे. साहेब आम्ही परीक्षा घेतली इतकी पारदर्शक घेतली ना, प्रमुख या नात्याने इतका आनंद होतोय. मला पण माहित नव्हतं पेपरकडे बद्दल. मला पालक फोन करायचे, बॅनर फोन करायचे, झोपच नाही मला तर सांगतो. बरोबर आहे, त्यांचा मुलगा एकटा आहे ना, आपल्यासाठी महाराष्ट्रातली आहे पण त्याच्यासाठी एकटा आहे. त्याचं स्पेलिंग चुकलंय आणि वडिलांच चुकलंय ना, किंवा त्याचं चुकलंय मान्य आहे ना. यांना म्हणायचं शांत राहा, त्यांचं बरोबर आहे. कारण झाले असेल स्पेलिंग मिस्टेक. पण आनंदाची बाब अशी आहे की पालक जागृत आहेत माझे आणि असे जागृत पालक पाहिजे. साहेब परीक्षा पद्धती मला पण माहित नसायचं, त्यांनी कुठं पेपर चेक केलं. नंतर माहित पडलं की खूप त्यांनी छानपैकी यंत्रणा लावली. कुठल्याही पालकाला माहित नाही कुठं पेपर तपासतात, मला पण माहित नाही. आणि आनंदाची बाब एकही मॅन्युअल पेपर चेक केला मशीनद्वारे टोटल. आणि जी प्रश्नपत्र उत्तरपत्रिका साहेब त्याच्या स्कॅनिंग पालकाला दिलं. पारदर्शकता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याची उत्तरसूची पण पालकाला दिली आणि तो पेपर मशीनमध्ये द्यायचे. ती बी गट्ट्यात, एकटा नाही गट्ट्यात. गट्टे किती 1.25 लाख 2.5 लाख उत्तरपत्रिका होती. त्याला फोन केला ना थांबत सिस्टीम मधून विचारतो तर त्याने कुठे दिलं मलाच माहित नसायचं, त्याच्याकडे सिस्टीम असेल. म्हणजे इतकं पारदर्शकता कुणीच कुठे कॉल केला नाही आणि कसा रिझल्ट लागला त्याविषयी इतका आनंद झाला. म्हणजे पालकांना सांगायचं एवढं आहे, तुम्हाला इतकी पारदर्शकता कुठे मिळेल या सिस्टीम शिवाय मिळेल नाही. त्यामुळे सिस्टीम मध्ये एका टाळ्या. परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने घेतली आणि तुमच्या याच्यापेक्षा चांगली तुम्ही सुचवा. जाता जाता एवढंच सांगणार आहे, ही सिस्टीम नाही शेंगे मॅडमची, शेंगे सरांची तर नाहीच आहे. गावात त्यांचे गावाला म्हणतच नाही झाले. आनंदाचे आमच्या सदस्य काम त्यांची तर मुळीच नाही आहे. ते सिस्टीम माझ्या विद्यार्थ्यांची आहे, पालकांची आहे आणि महाराष्ट्राच्या गुरुजनांची आहे. आणि ही सिस्टीम आजपासून नव्हे तर महाराष्ट्राचं नाव दिले बघा. महाराष्ट्र पण लिहिलंय. रात्री मला पाटील सरांनी प्रश्न विचारला, महाराष्ट्र काय? पाटील सरांच्या सांगतो मला थांबावलं. रात्रीला 11:30 ला सांगितलं महाराष्ट्र वैयक्तिक वाटतं, विभक्त पद्धतीत जगायचं नाही साहेब. सर्वांमध्ये कसं कुठलं दुःख आलं अडचण आलं तरी सावरून होतं, एकटे असले का अवघड. म्हणून आम्ही महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे आणि ही सिस्टीम महाराष्ट्राची आहे. गुरुजन पालक विद्यार्थ्याचे आहे. आजपासून तुम्हाला ते अर्पण केले. तुम्ही पण त्याच खारीचा वाटा घेऊन चांगल्या पद्धतीने कार्य करा. इथून पुढच्या कार्यामध्ये मोठं काम करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी इतकं प्रचंड कामाची योजना चालू आहे, त्याचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या विश्व हे आमचं आहे. विश्वात आम्ही एक सदस्य आहोत, परंतु पहिल्यांदा काम विश्वातून नव्हे तर माझ्या महाराष्ट्रातून करायचं आहे आणि ते काम पुणे या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर या कामासाठी कार्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना, गुरुजनांना आणि सर्व शिक्षण प्रेमींना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.